नमस्कार पालकांनो, आजच्या या खास विश्लेषणामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मुलं 12वीला आली की साहजिकच घरात एकच चर्चा असते, ती म्हणजे त्यांच्या करिअरची. आणि हे अगदी साहजिक आहे. प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या मुलाने योग्य मार्ग निवडावा. म्हणूनच आज आपण 12वी नंतर उपलब्ध असलेल्या सर्व उत्तम शैक्षणिक आणि व्यावसायिक संधींवर अगदी सविस्तर नजर टाकणार आहोत. चला तर मग या महत्त्वाच्या प्रवासाला सुरुवात करूया. आता 12वी नंतर काय हा प्रश्न सध्या तुमच्याही डोक्यात घोळत असेल, बरोबर? मुलांनी जीवनात यशस्वी व्हावं ही प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. पण बघा, या प्रश्नाची अजिबात धास्ती घेण्याचं कारण नाहीये. तुम्ही एकटे नाही आहात. या विश्लेषणातून आपण अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेत या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आज आपण नक्की काय काय पाहणार आहोत? तर 12वी नंतरचे मुख्य मार्ग कोणते, विज्ञान, वाणिज्य आणि कला या तिन्ही शाखांमधील करिअरच्या संधी, नवीन काळातील आधुनिक करिअर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे करिअर निवडीचा सुवर्ण नियम कोणता, हे सगळं आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, 12वी नंतरचे मार्ग. इथे एक गोष्ट अगदी सुरुवातीलाच स्पष्ट करतो बरं का. मुलाने कला, वाणिज्य किंवा विज्ञान यातली कोणतीही शाखा निवडलेली असो, आजच्या जगात प्रत्येक क्षेत्रात जबरदस्त आणि आधुनिक संधी उपलब्ध आहेत. कोणतीही एक शाखा दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. प्रत्येक शाखेतून एक अतिशय यशस्वी आणि सन्मानाचं करिअर घडू शकतं. गरज आहे ती फक्त योग्य संधी शोधण्याची. आता आपण वळूया विज्ञान शाखेकडे, सायन्समधील करिअरच्या संधी. बघा, पूर्वी कसं होतं, सायन्स घेतलं की एकतर डॉक्टर नाहीतर इंजिनियर एवढेच पारंपरिक पर्याय डोळ्यांसमोर यायचे. पण आता चित्र पूर्णपणे बदललंय. आता पारंपरिक पर्यायांसोबतच नवीन युगातील पर्यायही खुले झाले आहेत. जर मुलांनी बायोलॉजीसोबत पीसीबी किंवा मॅथ्ससोबत पीसीएम घेतलं असेल, तर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स, फॉरेन्सिक सायन्स आणि बायोटेक्नॉलॉजीसारख्या अत्यंत प्रगत क्षेत्रांचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले झाले आहेत. विज्ञानाचं क्षेत्र आता किती व्यापक झालंय ना. मेडिकलमध्ये जायचं असेल तर केवळ MBBS हा एकच पर्याय नाहीये. दातांचे डॉक्टर म्हणजेच BDS, आयुर्वेदिक डॉक्टरांसाठी BAMS, होमिओपॅथीसाठी BHMS, शिवाय नर्सिंग आणि फार्मसीसारखे उत्कृष्ट पर्याय आहेत. इंजिनिअरिंगमध्ये पाहिलं तर आता कम्प्युटर आणि AIला प्रचंड मागणी आहे. आणि या व्यतिरिक्त कमर्शियल पायलट होणं, बायोटेक्नॉलॉजी आणि फॉरेन्सिक सायन्सचे मार्गही आहेतच. त्यामुळे मुलांसोबत बसून या सर्व पर्यायांवर नक्की चर्चा करा. पुढे बघूया, वाणिज्य म्हणजेच कॉमर्स शाखेतील व्यावसायिक पर्याय. अनेकदा लोकांना वाटतं की कॉमर्स म्हणजे फक्त पारंपरिक हिशेब ठेवणं किंवा खाती सांभाळणं. पण थांबा, तसं अजिबात नाहीये. हे क्षेत्र आता डिजिटल बिझनेस, आधुनिक अर्थव्यवस्था आणि स्टार्टअपचे खूप मोठं केंद्र बनलं आहे. त्यामुळे जर तुमच्या पाल्याचा कल कॉमर्सकडे असेल, तर त्याच्यासमोर उद्योजकतेचं एक अतिशय सुंदर आणि दोलायमान जग उभं आहे याची खात्री बाळगा. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी CA, CS किंवा CMA सारखे अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रोफेशनल कोर्सेस उपलब्ध आहेत. पदवी स्तरावर BCom, BBA आणि पुढे मास्टर डिग्रीसाठी MBA करता येतं. यातून थेट बँकिंग, फायनान्स, आजकाल अत्यंत लोकप्रिय असलेलं डिजिटल मार्केटिंग किंवा अगदी स्वतःचा व्यवसाय म्हणजेच उद्योजकता या क्षेत्रात भक्कम करिअर घडवता येतं. आता येऊया कला शाखेकडे. आर्ट्समधील सर्जनशील क्षेत्रे कोणकोणती आहेत ते पाहूया. इथला फॉर्म्युला अगदी सोपा आहे. कल्पकता अधिक उत्तम संवाद कौशल्य बरोबर प्रचंड यश. जर तुमच्या मुलाकडे निसर्गतःच एखादी कला, उत्तम संवाद साधण्याची पद्धत आणि वेगळा विचार करण्याची ताकद असेल ना, तर हीच वैशिष्ट्य त्यांना आर्ट्समध्ये एका अत्यंत यशस्वी करिअरकडे घेऊन जाऊ शकतात. हे नक्की समजून घ्या. इथे फक्त पारंपरिक BA किंवा MA नाही, तर कायद्याची आवड असेल तर LLB, शिकवण्याची आवड असेल तर B.Ed आणि हल्ली प्रचंड मागणी असलेले मानसशास्त्र आणि पत्रकारिता असे उत्तम पर्याय आहेत. आणि जर मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी असेल तर ग्राफिक डिझाईन, ॲनिमेशन आणि कंटेंट रायटिंगसारख्या अत्यंत सर्जनशील व्यावसायिक क्षेत्रातही मुलं मोठं नाव कमवू शकतात. आता वळूया एका अत्यंत महत्त्वाच्या आणि रोमांचक विषयाकडे, नवीन काळातील आधुनिक करिअर. पालकांनो, आजचं वास्तव थोडं समजून घ्या. नोकरीच्या बाजारात आता खूप मोठा बदल झाला आहे. आजच्या जगात फक्त एक औपचारिक पदवी असणं पुरेसं नाही. त्यासोबतच व्यावहारिक कौशल्य म्हणजेच हँड्स ऑन स्किल्स अत्यंत महत्त्वाचे झाले आहेत. ज्याच्या हातात प्रत्यक्ष काम करण्याचं कौशल्य आहे ना, त्याला आजच्या काळात सर्वाधिक मागणी आहे. हे आधुनिक वास्तव आपण लक्षात घ्यायला हवं. आजच्या जगातली ही ट्रेंडिंग करिअर्स बघा. डेटा सायन्स आणि सायबर सिक्युरिटीची आज जगभरात हवा आहे. आता आपल्यासारख्या मोठ्यांना कदाचित यूट्यूबर किंवा कॉन्टेंट क्रिएटर हे करिअर वाटणार नाही, पण विश्वास ठेवा, आजच्या डिजिटल जगात जागतिक पोहोच आणि जाहिरातींमधून हे अत्यंत यशस्वी आणि आर्थिकदृष्ट्या भक्कम असं क्षेत्र बनलं आहे.
यासोबतच डिजिटल मार्केटिंग आणि अगदी क्रीडा क्षेत्रातही आता व्यावसायिक करिअर करण्याच्या अमाप संधी आहेत. आणि आता शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा टप्पा, करिअर निवडीचा सुवर्ण नियम. करिअर ठरवताना या 3 गोष्टींची नेहमी काळजी घ्या. पहिलं म्हणजे नातेवाईक किंवा समाजाच्या दबावाखाली येऊन मुलांवर कोणताही निर्णय लादू नका. दुसरं, त्यांच्याशी मोकळेपणाने बोला आणि त्यांची खरी ताकद आणि आवड कुठे आहे ते ओळखा. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे गरज वाटल्यास योग्य प्रोफेशनल करिअर काउन्सिलरचं मार्गदर्शन नक्की घ्या. या साधनांचा वापर करून तुम्ही तुमच्या पाल्याला एक अतिशय आश्वासक आणि योग्य निर्णय घ्यायला खूप मोठी मदत करू शकता. जाता जाता हा एक सुंदर विचार नेहमी लक्षात ठेवा. जिथे तुमची आवड आहे तिथेच तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. मुलांचा कल ओळखून जर तुम्ही त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पाठिंबा दिला ना, तर त्यांचं भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल. तर पालकांनो, आजच मुलांसोबत बसा, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारा आणि त्यांच्या या नवीन प्रवासाला एक भक्कम सुरुवात करून द्या. आपण सर्वजण यासाठी तयार आहोत ना? नक्कीच.